स्वराज्य दर्शन आपल्या हक्काचे न्यूज चॅनल। शेतकऱ्यांचा क्षेत्ररस्ता खुला करण्यासाठी एल्गार विकास प्रकल्पांच्या कामांमुळे शेतकऱ्यांचा रस्ता बंद केल्याचा आरोप। शेतजमिनीपर्यंत पोहोचण्याचा मार्ग मोकळा करण्याची प्रशासनाकडे मागणी। सुधागड तालुक्यातील तोरणपाडा परिसरात सध्या विविध विकास प्रकल्पांची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत। मात्र एका विकासकाने शेतजमिनीपर्यंत जाणारा पारंपरिक क्षेत्ररस्ता बंद केल्याचा आरोप स्थानिक शेतकऱ्यांनी केला आहे। या रस्त्यामुळे अनेक शेतकऱ्यांची शेतीशी संपर्क व्यवस्था होत होती। रस्ता बंद झाल्याने शेती कामासाठी ये-जा करणे कठीण झाले असून शेतकऱ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे। त्यामुळे हा क्षेत्ररस्ता तातडीने खुला करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी ग्रामस्थांनी तहसीलदार आणि गटविकास अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे। याच संबंधात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुदर्शन कोटकर यांनी। पाहूया। मी सुषमा वासुदेव चोरगे, मी इथली रहिवासी आहे। आमच्या इथे पुढे आमचं शेती आहे, पाण्याचा आम्ही कपडे वगैरे धुवायला जातो, आमचं विहीर वगैरे आहे तिकडे, पाण्याला वगैरे आम्ही जातो। आम्हाला तिकडे जाण्यासाठी सुद्धा काही मार्ग ठेवला नाही आहे। पुढे पेडली आहे, पेडलीला सुद्धा आम्हाला जावं लागतं, बाजारपेठ आहे तिकडे, आम्हाला पायवाटेने जावं लागतं। तिकडे पण जायला सुद्धा आम्हाला वाट दिली नाही ते। आणि इकडे सुद्धा शेती आमची अजून पेरणी सुद्धा झाली नाही आहे की भाजणी सुद्धा झाली नाही, कारण का आम्हाला जायलाच वाट नाही आहे तिकडे, तर आम्ही कसं जाणार तिथनं? मामा काय समस्या? माझं नाव बबन कुंडम चोरगे। आमचे रस्ते बंद केलेले आहेत, पुढचे शेती आहे, पेरणी करायची आहे, नदीवर जायचे रस्ते बंद आहेत, विहीर आहे, कपडे धुवायचे, हे सर्व बंद केलेले त्यांनी। विसर्जन गणपतीचा होतो, तर शासनाने तेवढं लक्ष ठेवून की आम्हाला रस्ते खुले करून द्यावा। नमस्कार, मी गावचा रहिवासी आहे, रामदास चोरगे माझं नाव आहे। इकडे पार्टीवाला आले, त्यांनी बघा इकडची परिस्थिती बघून घ्या तुम्ही काय केलेलं आहे। डायरेक्ट आता त्यांचं इकडे गेट मारायचं प्लॅनिंग चालू आहे। पाठीमागे शेतकरी आहेत, त्यांना जायला रस्ता नाही आहे। दुसरं म्हणजे गावचं पंप तुम्हाला समोर दिसत असेल, त्या पंपाला जायला आम्हाला रस्ता नाही आहे। तिसरी आमची नदी आहे इकडे, त्या नदीवरती आमचे महिला मंडळ पाण्यासाठी जातात किंवा आणखीन कपडे धुणे, मशीनचं पाणी वगैरे पिणं असेल किंवा गणपती विसर्जन घाट आहे। त्याच्यानंतर ही जी पायवाट आहे ती डायरेक्ट पेडली मार्केटमध्ये गेलेली आहे। त्यांनी सगळं आता बंद करायला घेतलं आहे, अजून आम्हाला लिहून पण काही दिलेलं नाही आहे। त्यांचं बस असंच चाललं आहे बिनधास्त, मनाला वाटेल ते करायचं, नेत्याचं मोठं नाव देऊन काय असेल ते त्यांचं करायचं। काय नेमकी परिस्थिती? आता सुधागड तालुक्यातील तोरणपाडा या गावात आपण बघू शकता की जे अग्रवाल आणि पांडे नावाचे उद्योगपती आहेत, त्यांनी जे काय बांधकाम केलेले आहे ते बांधकाम चारी बाजूनी कंपाऊंड केलेले आहे आणि कुठेही शेतकऱ्याला आमच्या स्थानिक शेतकऱ्याला जायला रस्ता ठेवलेला नाही आहे। जर शेतीच झाली नाही तर आपण खाणार काय, हा मोठा प्रश्न आहे आणि शेतकऱ्यांसाठी आपल्याला लढावंच लागेल। आम्ही वेळोवेळी प्रशासनाला या स्थानिक शेतकऱ्यांनी अर्ज केलेले आहेत आणि जर येत्या काळात जर समजा स्थानिक शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना शेतकऱ्यांना सोबत घेऊन मोठं आंदोलन छेडेल।